बदल होणं, बदल घडणं हा सृष्टीचा नियम आहे, बरं का माऊली. जेवढं काही भगवंताने निर्माण केलंय त्याच्या सगळ्यामध्ये बदल होतो, सगळ्यामध्ये बदल होतो, बरं का. प्रत्येक गोष्टीत बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आज जरी पावसाला असेल तरी काही महिन्यानंतर हिवाळा येणार आहे. काही महिने जरी आपण हिवाळा अनुभवला तरी उन्हाळा नंतर येणार आहे. आता जरी दिवस असेल तरी काही तासानंतर रात्र होणारच आहे, बरं का. पृथ्वी स्वतः भोवती फिरते, सूर्योदय होत असतो, त्याप्रमाणे सूर्यास्तही होत असतो. एखाद्या झाडाला जर सकाळी फुल आलं तर संध्याकाळी ते कोमेजलं जात आहे, हा नियम आहे, बरं का माऊली. आता जरी एखाद्या झाडाला आपल्याला फळं पाहायला मिळत असतील तरी कालांतराने ती फळं सुद्धा आपल्याला मिळत नाहीत त्या ठिकाणी पाहायला, बरं का. आता जर आपण आपल्या बाजूलाच असलेल्या नदीकडे जर पाहायला गेलं तर दुथडी होऊन वाहते नदी, दुथडी होऊन वाहते. ह्याच नदीची अवस्था जर तुम्ही एप्रिल मे मध्ये जर बघितली असती तर वाहणारं पाणी सुद्धा कुठेतरी थांबलं होतं कुठेतरी. अर्थात जेवढं काही निर्माण केलंय तेवढ्या सगळ्यामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो, बदल होत असतो. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे माऊली, बदल हा सृष्टीचा नियम आहे. तसं आम्ही ह्या संपूर्ण ब्रह्मांडाकडे पाहत असताना, सर्व जगाकडे पाहत असताना आम्ही स्वतः विचार केला पाहिजे की जर जेवढं निर्माण केलंय तेवढ्या सगळ्यामध्ये जर बदल होतोय तर मला सुद्धा कोणीतरी निर्माण केलेलं आहे, नाही का माऊली. मला सुद्धा कोणीतरी निर्माण केलेलं आहे, या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, बरं का. मग मलाही एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. जन्म झाला ना माऊली त्याच वेळेला मृत्यू आहे, बरं का. जन्म झाला ना त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे. तो दिवस, वार, वेळ, टायमिंग आणि ठिकाण सुद्धा, बरं का, ठिकाण सुद्धा ठरलेलं आहे. ते फक्त आम्ही विसरतो ते टायमिंग, तो वार आम्हाला माहिती नाही, ठिकाण माहिती नाही, म्हणून आम्ही भ्रमामध्ये कार्य करतो माऊली, भ्रमामध्ये कार्य करतो, बरं का. देव कार्य आम्ही केलं पाहिजे, आमचा उद्धार करून घेण्यासाठी, आमच्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी आम्ही देव कार्य केलं पाहिजे. हे सगळ्यांना मान्य आहे की नाही. आपल्या जीवनाचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे तर ते देवकार्यामध्येच आपला उद्धार आहे. आयुष्यभर जरी नुसता संसार 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 जर करत बसलो तर आपला उद्धार होईल का माऊली. नुसता संसाराच्या विचाराने आपण तरलो जाऊ का. ज्याला मुक्ती म्हणतात, मोक्ष म्हणतात, ते मिळेल का आपल्याला. नाही मिळणार माऊली, बरं का. मग आम्हाला देवकार्य जर करायचं आहे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला ते कार्य आम्ही केलं पाहिजे. कारण मृत्यू हा सांगून येत नाही, मृत्यू हा ठरवून येत नाही. मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही. या जगाचा निरोप आम्हाला कधी घ्यावा लागेल हे सांगू शकत नाही. आम्ही काय केलंय माहितीये का. देवपूजा करायला सुद्धा वार ठरवून घेतलेत, नाही का. वार ठरवून घेतलेत आम्ही देवपूजा करायला सुद्धा. उपवास कुठल्या दिवशी करायचा मग लगेच माणसाच्या मनात येत आहे सोमवार, गुरुवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, नाही का. उपवास कुठल्या दिवशी करायचा, देवपूजा कुठल्या दिवशी करायची, हे सुद्धा माणसाच्या मनामध्ये माणसाने ठरवून घेतलेलं आहे, बरं का. कुठल्या महिन्यामध्ये ग्रंथ वाचन करायचं आता येईल पुढे, नाही का. घरोघरी, गावोगावी अनेक माणसं त्या वेळेला ग्रंथ वाचन, ठीक आहे, हरकत नाही. एक महिना का नवीन पण करतात, हे महत्वाचं आहे. पण त्यांना एवढंच सांगायचं आहे की जसं आपण एक महिना ग्रंथ वाचन करतो ना तसं 12ही महिने करता येतंय का बघा. आपण काही दिवस उपवास करतोय की नाही. अन्नाचा उपवास करता करता जरा कर्माचाही उपवास करता येतो का बघा.
विचारांचाही उपवास करता येतो का बघा, बरोबर आहे की नाही? वार लावून जर तुम्ही परमार्थ करत असाल किंवा वार लावून जर तुम्ही देव कार्य करत असाल तर तुम्हाला असं काही सांगितलंय का मृत्यू तुम्हाला सोमवारीच येणार आहे, शनिवारीच येणार आहे, गुरुवारीच येणार आहे, चतुर्थीला एकादशीलाच येणार आहे असं काय सांगून ठेवलंय का? सोमवार, गुरुवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी, बरं का, त्या दिवशी तुम्ही देवपूजा करा ना, केलीच पाहिजे. पण इतर दिवशीही आम्ही त्याचा विचार केला पाहिजे की मग रविवारी मृत्यू कसा येणार नाही, आम्हाला का येणार नाही? मंगळवारी का नाही येणार, बुधवारी, शुक्रवारी का येणार नाही बरं मृत्यू आम्हाला? इतर महिन्यांमध्ये का येणार नाही आम्हाला मृत्यू? इतर दिवसामध्ये का, इतर वेळेला का येणार नाही आम्हाला मृत्यू? आम्हाला जर देव कार्य करता करता ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे माऊली, तर त्यासाठी आम्ही वार लावून परमार्थ करता कामा नये, महिना पाहून परमार्थ करता कामा नये. आपण तरी दिवसाचा विचार करतोय, महिन्याचा विचार करतोय, बरं का. आपल्या बरोबर चालणारा जो मृत्यू आहे ना, काळ आहे ना, तो वाराचा, दिवसाचा, वर्षाचा विचार करत नाही. तो आपल्या बरोबर चालत असताना, आपल्या बरोबर कार्य करत असताना प्रत्येक क्षणाचा विचार करत असतो, प्रत्येक क्षणाचा. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का? घटका गेली, पले गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय, रामकारे म्हणाना. नाही का? घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय, रामकारे म्हणाना. आम्ही आमच्या डोळ्याच्या निद्रेतून जागृत होण्यासाठी अलार्म लावतो, बरोबर आहे की नाही? आता मोबाईलला लावतो, याच्या आधी घड्याळ असायचे, ते असे मोठे गोल असे किंवा चौकोनी असे घड्याळ असायचे, आणि मग तो उशाला घेऊन ठेवायचा तो घड्याळ, त्याला तो अलार्म लावायचा, बरं का. घड्याळ तुम्हाला झोपेतून जाग करेल, पण अज्ञानाची जी झोप आहे, अंधश्रद्धेची जी झोप आहे, भ्रमाची जी झोप आहे, त्याच्यातून जर आपल्याला जागृत अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, संतांच्या संगतीला राहिलो पाहिजे, चांगल्या माणसाच्या जोडीला बसलो पाहिजे, चांगल्या माणसाच्या जोडीला राहिलो पाहिजे, बरं का. माऊली, बदल होणं सृष्टीचा नियम आहे, बदल होणं सृष्टीचा नियम आहे. का उदो असतो अपैसे, अखंड होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे, अनिवार्य जगी. दुसरा अध्याय, ओवी क्रमांक 160. माऊली म्हणतात, सकाळी उगवणारा सूर्य सुद्धा संध्याकाळी अस्ताला जातो, जातो की नाही? मला सांगा, आपण जर त्याला सांगितलं, दादा आमचं थोडं काम बाकी आहे, जरा लेट असतं हो ना, सूर्यास्त जरा लेट हो ना, जरा थोडा आज आम्हाला अर्धा तास अजून दे, आमचं काम बाकी आहे. आता शेतीची कामं चालू आहेत की नाही लोकांची, अर्ध शेत लागलंय, अर्ध शेत लागायचं बाकी आहे, तेवढ्या सूर्य मावळायला आला. उद्या काही माणसं आपल्याला भेटणार नाहीत, आज भेटल्या, त्या सूर्याला सांगून चालेल का, ए सूर्यदेवा, अरे उद्या मला माणसं भेटणार नाहीत रे दादा, आजच भेटल्यात, जरा एक तास अजून दे आम्हाला, राहिलं शेत तेवढं लावून जाऊ दे. जसं आपण सूर्यास्त थांबवू शकत नाही ना, जन्म झालेला आहे, मृत्यूही आपण कोणीही थांबवू शकत नाही. कितीही काहीही करा, काहीही करा, बरं का. कुठल्या अधिकाऱ्याची ओळख सांगा, कुठल्या मंत्र्याची ओळख सांगा, पैसा कबूल करा, अजून काय काय धन संपत्ती, अजून काहीही त्याला सांगा, मृत्यू थांबत नाही. मृत्यू न म्हणे हा राजा, मृत्यू न म्हणे हा रंक, बरं का. आणि म्हणून जन्म झालेला आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे. सकाळी उमळलेलं फुल संध्याकाळी मावळतंय, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा या ठिकाणी जन्म झालेला आहे म्हटल्यानंतर एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. फक्त जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्ही आमची तयारी करायची, बरं का माऊली. ती तयारी आपली चालू आहे. ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या वासिंद शहरामध्ये गेली कित्येक वर्षानुवर्ष रहिवासी असलेले अवघडे परिवार,
आणि कैलासवासी मच्छिंद्र उमाजी अवघडे काकांना मागच्या वर्षी 18 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली आणि आज त्यांचं तिथीप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण दिवस या ठिकाणी आपण श्राद्ध विधी आयोजित केली होती. त्याचप्रमाणे त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी हे प्रवचन श्रवण करतोय बरं का. या ठिकाणी माऊली प्रत्येक जण आपण प्रवचन श्रवण करत असताना प्रत्येकाने आपल्या मनाला पहिले विचारा. प्रवचन श्रवण करण्याच्या आधी पहिले मनाला विचारा, आजचं जे प्रवचन आम्ही आयोजित केलेलं आहे ते बाबांसाठी की आमच्यासाठी? काय आजचं जे प्रवचन आम्ही आयोजित केलेलं आहे ती बाबांसाठी की आमच्यासाठी? ठीक आहे, आपल्या बुद्धीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जो त्या प्रश्नाचं उत्तर असेल ते असेल, पण त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जेवढं बाबांसाठी उपयोगी आहे ना त्यापेक्षा विशेष आमच्यासाठी उपयोगी आहे. आलं लक्षात? बाबांसाठी जेवढं उपयोगी आहे त्यापेक्षा विशेष आम्हाला त्याची गरज आहे. आणि आपल्याला गरज आहे या उद्देशाने श्रवण करा, म्हणजे मनाने आपण ऐकू. शरीराने ऐकणं, नुसतं तनाने ऐकणं आणि मनाने ऐकणं यात फरक आहे. नुसतं देह बसला इथे, नुसतं शरीराने जर आपण बसलो तर मन ऐकेल का आपलं? ऐकून देईल का ते? मग असा विचार करा की हे प्रवचन माझ्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे बरं का. गीता ज्या वेळेला वर्णन केले त्या ठिकाणी भगवंताने एक एक श्लोक अर्जुनाला सांगतायत, मार्गदर्शन करतायत. भगवंत किती होते बरं त्या ठिकाणी? पण त्यावेळेला श्रवण करताना अर्जुनाने स्वतः माझ्यासाठी आहे म्हणून श्रवण केलं. समजली कोणाला? परिवर्तन झालं कोणाला? ज्याने ऐकलं त्यांच्यावर परिवर्तन झालं बरं का. ज्यांनी ऐकलं ना, गीता आणि ते मार्गदर्शन करत असताना अनेक त्या ठिकाणी होते, पण समजली कोणाला? तर अर्जुनाला समजली, परिवर्तन झालं अर्जुनामध्ये बरं का. आम्हाला सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन हवं आहे, आम्हाला प्रवचन श्रवण करायचं आहे. आम्ही तनाने करता करता मनानेही ते श्रवण केलं पाहिजे, नाही का. माणसाच्या देहाकडे कर्म कधी पाहायला मिळतात? जेव्हा मनाकडे येतात तेव्हा ना. जेव्हा मनाकडे येतात तेव्हा की नाही. कुठलाही विचार पहिले कुठे येतो? तुमच्या इंद्रियांकडे पहिला येतो की मनाकडे येतो? मनाकडे पहिला येतो, मनाकडे पहिला येतो आणि मग ते इंद्रियांकडे येतो. मला अमुक अमुक गोष्ट बोलायची आहे, पहिले मन ठरवतंय. मला अमुक अमुक वस्तू पाहायची आहे, पहिले मन ठरवतंय. मला अमुक अमुक ऐकायचंय, पहिले मन ठरवतंय. मला अमुक अमुक बोलायचंय, पहिले मन ठरवतंय आणि मग आपण ती क्रिया करत असतो. आणि म्हणून मग आम्हाला प्रवचन श्रवण करायचं आहे, मनापासून जर श्रवण करायचं आहे तर पहिला विचार करा, हे प्रवचन माझ्यासाठी आहे, आपल्या सर्वांसाठी, माझ्या सकट आपल्या सर्वांसाठी आपण श्रवण करायचं आहे. भगवंत देतील आपल्याला काय द्यायचं ते 1 तासामध्ये बरं का. आता पहिला विषय असा आहे की आपल्यातून जो एखादा माणूस निघून जातो माऊली बरं का. आता निघून जातो म्हणजे कसं आहे, ज्याची वेळ आली तो निघून गेला. आपल्याला लाख वाटते अमक्या माणसाला भरपूर आयुष्य मिळायला हवं, अमक्या माणसाला भरपूर आयुष्य मिळायला हवं. त्यातही महत्वाचा विषय असा आहे की कुठल्याच मुलांना असं कधीच वाटत नाही माझे बाबा किंवा माझी आई जावी. वाटतंय? कुठल्याच मुलाला असं वाटत नाही की माझ्या बाबाने किंवा माझ्या आईने जावं. आज निलेश दादांचा नंबर माझ्याकडे समाविष्ट आहे माझ्या मोबाईलमध्ये. वर्ष झाला करेक्ट आज बाबा जाऊन, पण रोज त्यांच्या स्टेटसला बाबांचे फोटो असतात, रोज त्यांच्या स्टेटसला बाबाचे फोटो असतात. आठवण, माणूस देहाने जरी गेला, शरीराने जरी गेला तरी आठवण शेवटपर्यंत बुजत नाही ना, पुसत नाही ना, संपत नाही ना. त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी केलेलं या मुलांचं संगोपन, भावांना दिलेला आधार, बहिणींना दिलेला आधार, कुटुंबाला दिलेला आधार, नातेवाईकांना दिलेला आधार, सांगा आपण विसरू शकतो? नाही विसरू शकत, नाही विसरू शकत बरं का. आता महत्वाचा विषय असा आहे मौली, व्यवहारातली जात आपली कदाचित वेगळी असेल. ऐका हा, व्यवहारातली जात कदाचित
तुमच्या आमची इथे अनेक प्रकारचे बसले असतील माणसं, पण आपण सर्व एकाच देवाची लेकरं आहोत हे विसरू नका. काय जन्माला घालताना देवाने भेद केलाय का? बरं, जन्माला घालताना तुमच्या आमच्यामध्ये देवाने भेद केलाय का? 10 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 मुलं जर आपण एकत्र केली तर तुम्ही त्यांची जात ओळखाल? ओळखाल का? वेगवेगळ्या जातीची मेलेल्या माणसांच्या 10 मेलेल्या माणसांची राख जर तुम्ही एकत्र केली, अशी बाजूबाजूला ठेवली, तर तुम्ही ओळखाल कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे ती? जन्माला येताना भेद नाही, मरणोत्तर ही भगवंत भेद ठेवत नाही माऊली, नाही ठेवत. एवढं स्मरणात ठेवा की आपण सर्व, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या विचाराची माणसं आपण एका रांगेमध्ये उभे आहोत. काय सगळे एका रांगेत उभे आहोत माऊली. ती रांग संपते मृत्यूच्या ठिकाणी. कुठे संपते? मृत्यूच्या ठिकाणी. ज्याचा नंबर आला तो गेला त्या रांगेमध्ये, ज्याचा नंबर आला तो गेला. मग तुम्हाला एक मनाला विचारा प्रत्येकाच्या, त्या रांगेमध्ये जात विचारली जाते का? चला आता आषाढ महिना आहे, मग अमुकच जातीची न्यायची, श्रावणात त्या जातीची न्यायची. आता अमुक अमुक वर्ष आहे, ह्या वर्षी अमुकच धर्माची न्यायची, त्या धर्माच्या लोकांना हात नाही लावायचं. जात धर्म तर लांबच गेलं, वय सुद्धा विचारलं जात नाही. वय, तुम्ही किती वय आहे तुमचं ते सुद्धा विचारलं जात नाही. लहान लहान मुलं सुद्धा काही वेळेला या ठिकाणी या जगाचा निरोप घेताना दिसतात. बालावस्थेमध्ये काही जातात, काही जन्म झाला काय आणि गेला काय, काही तरुण मंडळी जातात, काही मध्यमवर्गीय जातात, काही वृद्ध अवस्थेमध्ये जात असतात. ज्या रांगेत आपण उभे आहोत ना, त्या रांगेत ना जात विचारली जात, ना धर्म विचारला जात, ना पंथ विचारलं जात, ना तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, तुम्ही सुशिक्षित आहात की अशिक्षित आहात, तुम्ही तरुण आहात, लहान आहात की वृद्ध आहात, विचारलं जात नाही. ज्याचा नंबर आला त्याला जाणंच जाणं आहे. बरोबर. आता महत्वाचा विषय काय, एकदा आमच्या घरातून एखादा माणूस निघून गेला की त्याचा जीवात्मा यमलोकाकडे प्रवास करत असतो माऊली. बरं का. आणि मग त्या यमलोकाकडे प्रवास करत असताना त्या माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये केलेली जी काही पुण्यकर्म आहेत, चांगली कर्म आहेत, ऐका हा, ती चांगली कर्म, पुण्यकर्म त्याला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतात. विश्वास ठेवा. जर विश्वास नसेल तर एवढं तुम्ही बघा, तुम्ही जर वासींच्या बाजारामध्ये गेलात तर जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत तोपर्यंतच तुम्ही बाजारात थांबणार आहात. पैसे संपल्यानंतर तुम्ही पण थांबणार नाहीत आणि तुम्हाला कोणी थांबू पण देणार नाहीत. काय 2-4 साड्या बघितल्यानंतर जर एकही जर पसंत पडत नसेल तर दुकानदार पण बोलतात, ताई तुम्हाला साडी घ्यायची नाही, तुम्ही फक्त एसीची हवा खायला आलात, तुम्ही आता निघून गेलात तरी चालेल. बरोबर आहे ना. आमच्या खिशामध्ये जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत आमच्याकडे बळ आहे, आर्थिक बळ, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बाजार करू शकतो. बाजारातले लोकही आम्हाला उभी करू शकतात. तसं आमच्या मरणोत्तरच्या प्रवासाला पुण्य जर आमच्या गाठीला असेल, तर त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य केलं जातंय, सहकार्य केलं जातंय मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. आता बाबा गेले, बाबा चांगली कर्म करून गेले, बाबा चांगलं कार्य करून गेले, त्यांनी मुलांचं संगोपन केलं, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं मुलांना, नातेवाईकांना सहकार्य केलं, भावांना आधार दिला, बहिणींना आधार दिला. बरं का. सगळ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्यांनी त्यांची व्यवस्था केली. आता आम्ही आमची व्यवस्था करायची आहे. पाप करायचं की पुण्य करायचं? पाप घडलं तर सह्य होणार नाही. पाप कर्म घडली तर तुम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये त्रास होणार आहे, नवनवे आत्ताच्या प्रवासात सुद्धा त्रास होणार आहे, आत्ता चालू वर्तमान काळात सुद्धा. नियत कोणाला सोडत नाही, कर्म कोणाला सोडत नाही माऊली. तुमच्या आमच्या नजरेतून जरी काही चुकलं गेलं, सुटलं गेलं, तरी नियतीच्या नजरेतून, कर्माच्या नजरेतून कोणीही सुटत नाही माऊली. मग
जो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे त्यांनी त्यांच्यासाठी केलेली चांगली कर्म, पुण्यकर्म ती त्यांच्या गाठीला असतात, त्यांच्या बरोबर असतात. विशेष करून त्यांचा मरणोत्तरचा प्रवास अधिक सुलभ व्हावा म्हणून आम्हाला आजचं श्राद्ध कर्म करायचं आहे. प्रवचन का? ज्ञानदान घडलं पाहिजे. ह्या ज्ञानदानाची जी काही पुण्य असेल तुमच्या माझ्याकडून मिळणारी, प्राप्त होणारी, ती बाबांच्या चरणी आपण अर्पण करत असतो. का तर बाबांचा प्रवास सुखरूप व्हावा. अन्नदान करतोय आपण, श्राद्ध विधी केली, त्याच्यातून काय होणार आहे तर आमची जी माणसं, आमचे जे पितर, आमचे जे आमच्या घरातून जे काही गेलेले आहेत ना ते जीवात्मे, त्यांचा प्रवास सुखरूप होणार त्या ठिकाणी. आम्ही जे आज करतोय ना ते देवाच्या कृपेने तिथपर्यंत पोहोचत असतंय. विश्वास आहे? विज्ञान जर एवढं प्रगती करू शकतंय की भारत देशातून एखादा मेसेज जर आम्ही संदेश जर पाठवला तर काही क्षणात आमच्या ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या माणसाला पोहोचतंय, अमेरिकेमध्ये असलेल्या माणसाला पोहोचतंय, परदेशात असलेल्या माणसाला जर तो संदेश पोहोचत असेल कोणालाही न दिसता, फक्त त्याच्या मोबाईल मधून याच्या मोबाईल मध्ये. बरोबर आहे ना? विज्ञान जर एवढं कार्य करू शकतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा निर्माता जो देव आहे, तो भगवंत, तो देव आम्ही केलेलं या ठिकाणी पुण्यकर्म आमच्या जीवात्म्यापर्यंत पोहोचवतो, याचा विश्वास आपल्याला पाहिजे. याच्यावर विश्वास आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांचा प्रवास सुखरूप सुरळीत व्हावा म्हणून यासाठी आम्ही हे श्राद्ध विधी करत असतो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. बरं का? त्यांनी आम्हाला जन्म दिलेला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरु जर कोण असेल तर तुमची आई आणि वडील. पहिले गुरु. काय चालायला कोणी शिकवलं आपल्याला? अहो पडत होतो आपण, पाय आपले चालत नव्हते, पाय टाकता येत नव्हतं पावलं आपल्याला. आता तुम्ही पळत असाल, आता तुम्ही खूप वेगाने धावत असाल, पण सुरुवातीला ज्या वेळेला तुमचं पाय ही ज्या वेळेला तुम्हाला साथ देत नव्हते किंवा ते चालायला पाहत नव्हते त्यावेळेला हाताला धरून चालायला आपल्याला आपल्या वडिलांनी, आईने शिकवलंय. खाता येत नव्हतं ना? नाही का? खाता येत नव्हतं आपल्याला, कुठे काय खायची माहिती होती? घास वळवायचा कसा तिथून तिने ज्ञान दिलंय आम्हाला. आम्हाला सांगायचं बाळा आ कर, आणि आम्ही आ केलं की मग लगेच तिने ते घास आम्हाला चारायचा. काय बोलायला कोणी शिकवलं आपल्याला? माऊली बोलता येत नव्हतं पण आम्ही बोलायला शिकावं, आम्हाला बोलता यावं म्हणून आमची आई बोबडी बोलायची. तिचं ते बोबड बोल ऐकून आम्ही बोलायला लागलो. बरोबर आहे की नाही? आईला चांगलं बोलता येतंय ना, वडिलांना चांगलं बोलता येतंय, स्पष्ट बोलता येतंय, पण मुलाने बोलावं म्हणून आई बोबडी बोलत होती. आम्हाला चालायला, खायला, पाहायला, बोलायला या सगळ्या गोष्टी आमच्या आई वडिलांनी शिकविल्या. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातले पहिले गुरु जर कोण असतील तर आपले आई वडील, आई आणि बाबा. बरोबर आहे की नाही? मग त्यांनी आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय, वाढवलं, घडवलं, ह्या जगामध्ये जगण्यासाठी सामर्थ्य दिलं. बरं का? जगण्यासाठी सामर्थ्य दिलं, बळ दिलं, कसं राहावं, कसं जगावं याचं ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं, आमचं संगोपन केलं. ते संगोपन करत असताना ऐका हा, आई वडील स्वतःच्या मौज मजेचा विचार करत नाहीत. मुलाच्या अंगावरचे नवीन कपडे बघितले की आई वडिलांना आनंद वाटतो. त्यांची भले फाटलेली साडी असेल, फाटलेला ड्रेस त्यांचा असेल, त्याच्याकडे पाहत नाही. मुलाच्या नवीन कपड्यांकडे बघितलं की त्यांना आनंद वाटतो. मुलाने केलेली प्रगती पाहून बापाला आनंद होतो. माऊली, मुलाने जर चांगले मार्क मिळवले, चांगल्या मार्काने जर पास झाला तर कोणालाही जेवढा आनंद होत नाही ना, ऐका, ज्या मुलाला ते मार्क मिळाले त्यालाही जेवढा आनंद होत नाही तेवढं त्याची प्रगती पाहून त्या बापाला आनंद वाटत असतो, त्या वडिलांना आनंद वाटत असतो. आणि म्हणून मग ज्या वेळेला आमचे बाबा, आमची आई एखाद्या वेळी आम्हाला सोडून जाते त्यावेळेला त्यांचा मरणोत्तरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही दान धर्म केला पाहिजे, आम्ही ज्ञानदान केलं पाहिजे, आम्ही पिंडदान केलं पाहिजे, आम्ही अन्नदान केलं पाहिजे. कारण या ठिकाणी जे काही आम्ही पुण्यकर्म करतोय, जी काही श्राद्ध कर्म करतोय, ती श्राद्ध कर्म करत असताना जे जे काही पुण्य करतोय ते त्या ठिकाणी त्यांना पोहोचत असते, त्यांचा मरणोत्तरचा प्रवास सुखरूप होत असतो. आणि म्हणून यासाठी हे प्रवचन
बाबांच्यासाठी आहे एवढं तुम्ही स्मरणात ठेवा.